क्रिकेटच्या पंढरीमध्ये म्हणजेच लंडन इथल्या लॉर्ड्सच्या मैदानावर आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना सुरू होणार आहे। 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलाय। त्यामुळे लॉर्ड्स कसोटी रंगतदार होण्याची शक्यता आहे। तर लॉर्ड्सच्या पिचवर जास्त हिरवळ असल्यामुळे यावर बॅट्समनची कसोटी लागणार आहे। आजपासून सुरू होणाऱ्या लॉर्ड्स कसोटीमध्ये भारत फलंदाजीमध्ये मोठा बदल करणार असल्याचं आता समोर येते। पहिल्या 2 सामन्यामध्ये अपयशी ठरलेल्या करुण नायरला आता भारतीय संघामधून बाहेर करण्यात येणार असल्याचं समोर येते। करुण नायरच्या जागी आता तिसऱ्या कसोटीमध्ये रणजी स्पर्धा गाजवणाऱ्या अभिमन्यू ईश्वरनला गंभीर संधी देणार असल्याची माहिती संघातल्या सूत्रांनी दिली आहे। तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघानं 1 दिवस आधीच आपल्या प्लेइंग 11ची घोषणा केलेली आहे। जवळपास 4 वर्षांनी जोफ्रा आर्चर इंग्लंड संघाकडून कसोटी सामना खेळताना दिसणार आहे। भारतीय संघासमोर कमकुवत ठरलेल्या गोलंदाजीला बळ देण्यासाठी यजमान संघानं आपला आता हुकमी एक्का बाहेर काढलाय। भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीनं जाहीर केलेल्या नव्या कसोटी क्रमवारीमध्ये मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळतंय। हॅरी ब्रूकनं 886 रेटिंग पॉईंटसह तो आता कसोटीतला नंबर 1 बॅटर ठरलाय आणि तो रूट 868 रेटिंगसह क्रमवारीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे। तर 2 शतकांसह एका द्विशतकाच्या जोरावर भारतीय कर्णधार 15 स्थानांनी मोठी झेप घेत 6व्या क्रमांकावर पोहोचलाय। भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं कॅप्टन कूल हा ट्रेडमार्क मिळवण्यासाठी रीतसर अर्ज केलेला आहे आणि आपल्या शांत स्वभावानं धोनीनं क्रिकेटच्या मैदानात कॅप्टन कूल नावानं ओळख मिळवली असल्यामुळे हा ट्रेडमार्क अगदी सहज त्याचा होईल असं वाटत होतं। मात्र धोनीच्या अर्जामध्ये अनेक प्रक्रियात्मक त्रुटी आहेत। पूर्वी वापराचा पुरावा नसणं आणि या शब्दाचं सामान्य स्वरूप या गोष्टींचा दाखला देत या अर्जावर आक्षेप घेतला जातोय। आगामी टी20 मालिकेसाठी पाकिस्ताननं आपला संघ जाहीर केला। या मालिकेसाठी पाकिस्तानचे अनुभवी क्रिकेटपटू बाबर आझम, मोहम्मद रिजवान आणि शाहीन आफ्रिदी या तिघांनाही संघामध्ये स्थान मिळालेलं नाही। नवीन मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनी तिघांची निवड करण्यास नकार दिलाय। त्यामुळे बाबर आणि रिजवान यांची टी20 कारकीर्द आता संपुष्टात आली आहे का अशी कुजबूज सुरू आहे। पोलंडच्या 8व्या मानांकित इगा स्विएटेक आणि स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेंचिननं चमकदार विजयासह पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धेमध्ये महिला एकेरीचा उपांत्य फेरीत धडक मारली आहे। उपांत्य फेरीमध्ये या दोघींचाच आमनासामना होणार आहे। इटलीचा अग्रमानांकित यानिक सिन्नरनं दुखापतीला झुगारून विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली। अमेरिकेच्या बेन शेल्टनचा 7-6, 6-4, 6-4 असा त्यानं पराभव केला आहे। प्रो कबड्डी लीगचं 12वे पर्व हे 29 ऑगस्टपासून सुरू होणार आहे आणि नुकतीच याबाबतची घोषणा करण्यात आली। हरियाणा स्टीलर्स संघाला यंदाही विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे। गुरुपौर्णिमेनिमित्तानं शिर्डीतल्या साई मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली आहे। तर शेगावमध्ये स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांची रीघ लागलेली आहे। गुरुपौर्णिमा या दिवशी इथं दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक येतात। दोन्ही ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्तानं विशेष पूजा, धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात। आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्यानिमित्तानं अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिरामध्ये भक्तांची अलोट गर्दी झाली। स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला पहाटेपासून मंदिर परिसरात भक्तांच्या रांगा लागल्यात। महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र आणि कर्नाटकमधून मोठ्या संख्येनं स्वामी भक्त अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झाले। तर देशभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळतोय। गुरुपौर्णिमेनिमित्तानं उज्जैन, अयोध्येमध्ये भाविकांची अलोट गर्दी झाली आहे। उज्जैन मंदिरामध्ये महाकाल दर्शनासाठी भक्तांची गर्दी जमली तर अयोध्येमध्ये सकाळपासूनच राम मंदिरामध्ये भक्तांची गर्दी झाली। जेवणाच्या वेळांमध्ये बदल करू नका अशी मागणी मुंबईच्या डबेवाल्यांनी केली आहे। विविध वेळा झाल्या तर डबेवाल्यांना वेळा पाळणं हे अशक्य होईल असं डबेवाल्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे डबेवाल्यांची पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती आहे। स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांच्या वीज दरात वाढ झालेली नाही तर वीज बिलं कमी झालेली आहेत असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे। राज्यात 4 कंपन्या स्मार्ट मीटर लावण्याचं काम करतात तर राज्यातल्या 37 लाख ग्राहकांनी स्मार्ट मीटर आता लावलेले आहेत। चित्रपटांवर रोख ठेवण्याचा हेतू योग्य असू शकतो, मात्र राज्य सरकार कुठल्याही चित्रपटावर सेन्सॉर, बंधन अथवा मर्यादा टाकण्याच्या विचारामध्ये नाही अशी स्पष्टोक्ती सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे। लवकरच राज्याचं चित्रपट धोरण तयार करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं।
मावळच्या पवनानगर बाजारपेठेमध्ये रस्त्याची दयनीय अशी अवस्था झाल्याच्या पाहायला मिळते। पावसामुळे पडलेले खड्ड्यांमुळे बाजारपेठेतले रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। मात्र त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा देताच प्रशासन खडबडून जागं झालं। भर पावसामध्ये या रस्त्याची आता डागडुजी करण्यात आली आहे। गोंदिया जिल्ह्यातून जाणारा मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरच्या मासुलकसा घाट परिसरातल्या पुलावर मोठं भगदाड पडलंय आणि उड्डाण पुलावरच्या सुरक्षा भिंत सुद्धा खचली आहे। या उड्डाण पुलावर भेगा पडल्याचं दिसून आलंय। अवघ्या 6 महिन्यांपूर्वी या पुलाचं बांधकाम पूर्ण झालं होतं, त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कल्याण कर्जत महामार्गाच्या पाईपलाईन रस्त्यावरील नेवाळी नाका ते डवळपाडापर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेत। खड्ड्यांमुळे मार्गावर प्रचंड वाहतुकीची कोंडी होतीये, त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते। विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलाय। रत्नागिरी रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आणि उर्वरित भागामध्ये हलक्या ते मध्यम सरींचा हा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या इतर भागामध्ये देखील हलक्या सरींचा अंदाज आहे। विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे चौघांचा बळी गेलाय। गेल्या 24 तासामध्ये 95 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि आतापर्यंत 263 मिलीमीटर म्हणजे सरासरी 72.62% इतक्या पावसाची नोंद झाली आहे। तर नागपूर विभागामध्ये 43 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे। 24 तासामध्ये सर्वाधिक 139.6 मिलीमीटर पावसाची नोंद नागपूर जिल्ह्यात झाली आहे। लोणावळ्यामध्ये पावसामुळे निसर्ग सौंदर्य आता आणखीनच खुललंय। सर्वात जास्त पर्जन्यमान असलेला पर्यटन लोणावळा नगरीमध्ये आता मोठी पावसाची नोंद झाली आहे। पावसामुळे निसर्ग सौंदर्य तर खुललंय आणि नैसर्गिक धबधबे सुद्धा प्रवाहित झालेत। मावळमध्ये पावसाळी वातावरणानं निसर्ग बहरलाय, तर पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरून प्रवास करताना याची प्रचिती वाहन चालकांना येते। मावळमध्ये पावसाळी वातावरणानं निसर्ग सध्या बहरलाय। पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरून प्रवास करताना याची प्रचिती वाहन चालकांना येते। सह्याद्रीच्या पर्वत रांगेतून प्रवास करताना जणू काही निसर्गानं हिरवा शालू पांघरल्याचा भास होतोय। गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झाले। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या शेतात भात पिकाची पेरणी केली होती, मात्र झालेल्या पावसामुळे शेताला आता तळ्याचं स्वरूप निर्माण झाले, त्यामुळे शेतकऱ्यांचं लावलेलं भात पीक पाण्याखाली गेलं। नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यानं गोदावरी नदीतून पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये 57,000 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू आहे आणि जायकवाडी धरणातला पाणीसाठा 66% झाला। जायकवाडी धरणामध्ये 8 दिवसांपासून पाण्याची आवक वाढली आहे। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारं मोडकसागर धरण आता भरून वाहू लागले। धरणामधून प्रतिसेकंद 1000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातला पाणीसाठा 72%वर पोहोचलाय। भंडारा जिल्ह्यात कोसळणाऱ्या या मुसळधार पावसानं गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले, तर धरणाचे 5 दरवाजे 2.5 मीटरनं आणि 28 दरवाजे 2 मीटरनं उघडले, त्यामुळे धरणातून 13,000 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। मावळमधल्या कासारसाई धरणामध्ये प्लास्टिक बॉटलचा कचरा साचल्याचं चित्र दिसून येत आहे। धरण परिसरामध्ये ब्लू लाईनवर अनेक हॉटेल्स रिसॉर्ट्सचं अतिक्रमण झालंय, त्यामुळे या बेकायदेशीर आस्थापनांचा कचरा थेट धरणातल्या पाण्यामध्ये जातोय आणि याकडे कासारसाई धरण अधिकाऱ्यांनी वेळेत लक्ष द्यावं अशी गरज व्यक्त होती। येवला इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारकाचं काम आता पूर्ण झालंय आणि या स्मारकाचा ताबा पार्टी संस्थेनं घेतलेला आहे, त्यामुळे याचा उपयोग सर्वसामान्यांना आणि बौद्ध भिक्खूंसाठी कसा होईल याचा विचार करावा असे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईत आयोजित बैठकीत दिले। डोंबिवलीत राहणारे प्रेमराज कुमार या वयोवृद्ध वडिलांना मुलानं वाऱ्यावर सोडून तो पसार झाला होता आणि ही बातमी झी 24 तासनं दाखवल्यानंतर आमदार राजेश मोरे यांनी प्रेमकुमार यांची भेट घेऊन विचारपूस केली, तसंच त्यांना दत्तकही घेतलं।
लाखनीहून भंडाऱ्याकडे येत असलेल्या दुचाकीला भर रस्त्यात अचानक आग लागली आणि उपस्थित नागरिकांनी दुचाकीची आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र यामध्ये दुचाकीचं नुकसान झालं। लोणावळ्यामध्ये घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यात आलं। वलवण इथं एका बंगल्यामध्ये घरफोडी प्रकरणात चोरांना सीसीटीव्हीच्या आधारे ओळख पटवून पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवरल्या। या चोरांकडून 50,000चा मुद्देमाल जप्त केलाय। पुण्याच्या बेल्हे जेजुरी महामार्गावर मंगरुळू इथं ट्रक आणि पिकअप यांच्यामध्ये भीषण अपघात झाला। यामध्ये ट्रक महामार्गालगत उलटला तर पिकअपचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अपघातात चालक गंभीर जखमी झाला, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अकोल्यातल्या पातूर इथं आगीखेड रस्त्यावर ट्रॅक्टर उलटला, त्यामुळे शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरमधल्या ज्वारीचं मोठं नुकसान झालं। रस्त्यावर पाय सुद्धा ठेवणं कठीण झालं होतं। सगळीकडे ज्वारी पसरली होती। रस्ता लवकर दुरुस्त न झाल्यामुळे जन आंदोलन उभारलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 212 दिवस पूर्ण झाले, मात्र तरीही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडत नाहीये। 6 महिन्यांपासून कृष्णा आंधळेचा शोध पोलीस आणि सीआयडीची पथकं घेत आहेत। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलं।